कोणत्या वेळेस येते काय माहित, काही येत नाही, मनच नाही त्याची यायले. जाऊ दे, तुम्ही स्वतःच्या पायानं जातो नाही एखादा ऑटो करतो आणि चालली जातो घरापर्यंत. जाऊ दे, 20-30 रुपये जाईन तर जाईन, तेवढे वेळच नाही राहत कधी आपल्याला न्यायला यायले. हॅलो हॅलो आई, काही काही यायला नको लो बाबाले, काले त्रास करायला लावतो. जाऊ दे, नाही नाही आहे बाबा घरी, आधी काही नाही आले बाबा. जाऊ दे, मी येतो एकटी माझ्या पायानं येतो. मी कोणाचा ऑटो गिटो भेटन तर पाहतो, नाहीच भेटला तर ऑटो पैदल येतो. मी कोणाला त्रास त्रास नको घ्यायला, कोणाला दद्दाले नको घ्यायला, कोणालाच नको घ्यायला. मी येतो, तू काय टेन्शन घेऊ नको. अशी काय बोलतो, माय त्रास गिरास नाही हो माय. ते बाबाला नाही, तू लवकर येते, आज बाबाला उशीर झाला खाऊन काय माहित. दे काही आता मला बोल नको, मी काही बोलायच्या मूड मध्ये नाही आहे आणि मी येतो घरी. काय ये मग थांबवते आणि याला ओळखलं नाही का मला, काय माहित पाहून राहिला एकसारखा. थांब, मी आवाज देते त्याला, मग म्हणतो नेऊन दे म्हणतो माझ्या घरापर्यंत. ए गण्या, ए गण्या, ए गण्या. बापरे, कुठं कुठं निघाली सवारी? बापरे, कुठे येणार आहे, माझ्या आईकडे चालली ना मी. बापरे, दिवाळीच्या अगोदर कशी काय आली तू? कशी काय आली तू? माझ्या सासूच्या घरी जाते मी, नंतर जाते दिवाळीच्या अगोदरल्या दिवशी. माझ्या मिस्टर म्हणत होते का राहा बा आईच्या घरी जाऊन 2-4 दिवस, म्हणून आली मी. ओळखलं नाही का रे तू मला? गण्या तिथून बघून राहिला होता. ओळखलं ना तुला? तुला कोण नाही ओळखलं? आपण दोघं क्लासमेट असल्याला ओळखणार नाही का मी? ओळखणार नाही का तुला? चल, घरी घरी चालायचं आहे का? मी त्याच्यासाठी आवाज दिला तुला का, म्हटलं गण्या दिसून राहिला. आता मी नाही तर ऑटो करत होती, निघून जात होती, पण आता तू दिसला तर आता तुलाच म्हणते चाल बा म्हणून. आणि ऑटो वाले लवकर नाही भेटत, नाही तर लवकर नाही भेटत ना. मग मी नाहीतरी घराकडे चाललो ना. चाल मग, घर पोहोचून देतो तुले. ठीक आहे, चल मग. लाईला सांगून देतो ना गण्याच्या गाडीवर येऊन राहिली म्हणून, आधी काही काळजी करून आधी बाबाला पाठवून दे. हॅलो हॅलो आई, आपल्या घराकडचं गण्या आहे ना, गण्या माझा क्लासमेट, तो आला आहे. तर मी म्हटलं मी येतो म्हटलं त्याला गाडीवर, ते चल म्हणे. तर मग बाबाला काही पाठवू नको, आता काही काळजी करू नको, भेटला मला गण्या, मी त्याच्या गाडीवरच येतो. रे गणेश, ये किती दिवसानं आला रे तू? माझ्या पोरीच्या निमित्तानं आला तरी, तुला ते दिसली म्हणून तू आला तरी, नाही तर कायले येतो तू माझ्या घरी? ये बस, बॅग राहू दे तिथं, उचलून नेते मग. बस तू. त्याच काही न झालं असतं काकू, पण हे दिसली मला, तिने मला आवाज दिला. मला तर काही ओळखूच नाही आली. आता ते दिवसेंदिवस बदलली ना, पहिले कशी बारीक होती, आता लट्टही झाली. तिची बॉबकट गिपकट मी तर काही ओळखलंही नव्हतं बा. फक्त मी चेहरा पाहिल्यासारखा वाटे तिचा. लय दिवस झाले ना आता पाहिलं नाही तिले. तर म्हटलं कोण होय कोण नाही, होय का नाही होय. मला जरासा भरमच होता, तिने आवाज दिला म्हणून मग ओळखलं नाही का, नाही बा हे आपल्याच क्लासमधली होय बा, शांता काकूची पोरगी. मग तिने आवाज दिला. मग म्हणे गाडी बाबानी आली म्हणे, मी येतो म्हणे, तू चालला का म्हणे घराकडे? म्हटलं म्हटलं चाल, म्हटलं नाहीतरी घराकडे चाललो आहे म्हटलं, नेऊन देतो म्हटलं तुले. गण्या म्हटलं येतच नव्हता घरात. मी म्हटलं चल, म्हटलं आता जरासा बस, म्हटलं चहा पाणी घे, मी आली तर नाही म्हणे मी येतच नाही म्हणे, बाहेरूनच चालला होता. मी म्हटलं जरासा ये ना मा, म्हटलं घरी आता आला असतो तसं आता येतच नसशील म्हटलं घरी. तर नाही म्हणे मी आता घरीच येत नसतो म्हणे. आता आता कसं म्हणे जाणं येणं होतच नाही म्हणे. तो म्हणे खूप खूप त्याला. मग म्हटलं चाल रे मग तवा आला. पा गण्या किती बदलला. कसं आपण आपल्या कामोकामी राहतो. पहिले कसं आम्ही खेळा गिडाले क्लासमेट सगळे येत होतो, वाढदिवसा गिडसाले. आता कसं येणं नाही होत ना. हो म्हणा, आता ते असते म्हणा दिवसेंदिवस. आता कामाकामात लागले म्हणजे काय येणं होते करायचं. पहिले येत होता. झालं बाप्पा, मापुरील तू भेटला. नाही तर बिचारीला किती वेळ बसा लागलं असं, किती नाही. ॲटोवाले मोठे नोकरी करते, ॲटोही भेटत नाही लवकर, असं आहे ना ते. लवकर भेटाले एकटं असलं म्हणजे तर लयच त्रास जाते. आपलं गावचं स्टँडही मोठं दूर आहे बाप्पा. मी तोपर्यंत आता बॅग नेऊन ठेवतो, येतो मी. कशाला थांबायला लावतो? आता कशाला थांबायला लावतो? आता जातो ना मी, मला काम आहे ना घरी. झाली ना आता भेटगोट, काकूची भेटगोट झाली, तुझी भेटगोट झाली, आता जातो मी. अरे तू तसा येतो का कधी आमच्या घरी? आता एवढ्या दिवसानं आला, चहा पाणी घे, नाश्ता कर, नाहीतर माझ्यासाठी नाश्ताच करते. तू नाश्ता करून जाता का? तुझ्यासाठी पैसे करून राहिले का वहिनी? थांब बस, मी पाणी गिनी आणायला लावतो आणि चहा पाणी आणायला लावतो. नाश्ता गिस्ता कर. ठीक आहे बाबा, तसंच लागून आता मैत्रिणीनं म्हटल्यावर. आता मैत्रिणीचा मान ठेव. लय दिवसानं आली तुम्ही मैत्रीण, दिसत असतं नाही. किती दिवसानं भेटले तुम्ही, आता किती दिवसानं भेटाले. बस जरासा नाश्ता गिस्ता कर. आता कुठं असते हे? कुठं असते? कोणत्या गावली असते? तिच्या पुण्यात जॉब होता, तर आता जदी तिची शिफ्ट झाली तर आता इकडे आले ते नागपूरले. असंच आहे म्हणा, जॉब बोलायचं इथं तिथं इथं नाचाच लागते. असं आहे ते. चांगलं आहे ना, जाऊ दे ना जसं. पण आता हे दिवाळीला आली वाटते बाई. रे दिवाळीला अधिक येते. आता सासूच्या घरी आता डायरेक्ट मग जाईन म्हणे. ते पहिले इथं तो म्हणे लय दिवसाची आली नाही, 2-4 दिवस राहतो म्हणे, मग अधिक जातो म्हणे तिकडे. एकदाच गेलं का गेलं, मग 8-15 दिवस तिथं राहीन.
डबल येईन इकडे मग अक्षद दीक्षित लावायले. आता आमच्या क्लासमधले काही पुरी भेटते नाही भेटत, लई वर्षानं भेटते. आता हेच तुम्हाला दिसली तर आनंद झाला ना. आम्ही किती दिवसाचं तर भेटलो नाही, 10-15 वर्ष झाले असं भेटलो नाही. असं आहे, सगळेजण आपापल्या कामात खुश राहते, मग काय भेटते. मग गेट टुगेदर ठेवलं होतं काकू, काही जण आले काही नाही. आता दूरचे येते काय येत नाही ना. हो तसंच असते, दूरचे येत नाही ना. कोणताही कार्यक्रम ठेवा काही ठेवा पोरी तर कमीत कमी येते रे. आमच्या क्लासमधले सगळे पोरं गिरे आले, माझ्या जॉब पोरं होते ते. काही पुरीचं येणं झालं नाही झालं. आमच्या क्लासमधले जास्त नाही आले, 8 पुरी आले तर काही आलीच नव्हती. आता इच्छा पाहुण्याची ड्युटी असं वेळ काढणं होत नाही ना. बरोबर आहे ना, आपल्याला समजते ना. तरी आम्ही मोठा कार्यक्रम ठेवला होता गेट टुगेदरचं. सगळ्याला मेसेज केले हे ते. आता ग्रुपवर होते बोलणं, काही जण बोलते नाही बोलत. आजकाल फक्त ग्रुप काही नॉमिनलच झाले. पाणी घे, पाणी आणलं माझ्या पाणी. घ्या दादा पाणी. हो घेतो ना. ह्या श्यामच्या इच्छा होय का अभिदादाची इच्छा आहे काकू? कोणाची इच्छा आहे ह्या? हे अभिची इच्छी नवरी वय. अभिची इच्छी नवरी वय. तुले तर लग्नात बोलावलं, तुले तर काही रिकामपणच नव्हतं. कसाच येऊन येत नाही तू आता. एकदम तू बिजीच असते एनी टाइम. आता नोकरी गिकरीच्या नजरेनच नाही हो. तसं आहे ते. त्याची इच्छा वहिनी कुठे आहे मग? ठीक आहे ना बाई. तिले नीता आवाज दे ना, तिले कोमलला आवाज. बाई ते पोहेच घेऊन येते मी. आता पाणी आणलं, पोहे झालेच आहे, ते पोहे घेऊन येते. काकू तुम्ही एखाद्या डाव सुनायला घेऊन कशाच येत नाही तुम्ही? एखाद्या डाव मारावं चक्कर आमच्या इकडे. तुम्ही तर काही येतच नाही आजकाल. तर तुमचं येणंच बंद झालं. हो येईन ना मी येईन, पण त्या बायकोला घेऊन येतो ना एखाद्या डा. आता तू माझ्या घरी किती वर्षानं आला आणि तुझी बायकोले तर कसंच नाही आणत तू. मी पाहिलं, पण माझ्या सुनाय की नाही ना पाहिलं नाही. वयक पाय ठेवा लागत असते बाबू. दादा तुमची इच्छा ताईला घेऊन यायचं ना. एखाद्या डाव यायचं घेऊन. ओळख पळख वाढते. मोकळे ताई बोलाले. बापरे चांगलं आहे. अभिची इच्छा चांगली आहे बाई. हो एखाद्या वेळेस वेळ गिर असला तर घेऊन येईन मी तिले. असो का नसो, एकदा वेळ काढ आणि घेऊन येजो माझ्या घरी. घेऊन येजो. नाहीतर दिवाळीच्या फराळेच घेऊन येजो ना. नाहीतर हे राहते माझी पोरगी आणि तिची वयक होते, तिची वयक होते. बोलणं चालणं होते. त्या निमित्तानं भेटी गोटी होते. घेऊन येजो दिवाळी झाल्यावर. माझी पोरगी येते तेव्हा. दादा काळाचा वेळ घेऊन यायचं. हो नक्की घेऊन येईन. आता दिवाळी झाल्यावर नक्की घेऊन येईन मी. श्यामदादाची इच्छा वहिनी आहे का ह्या? हो दादा. काय गण्या जमले का पोहे मावळीने केलेले? हो जमले ना. बापरे किती छान केले. तुझ्या 2 वहिनी पाहिल्या नव्हते बा मी. आता निमित्तानं आलो तर दिसल्या. तर आई म्हणते आता माईची घेऊन येतो म्हणते. आता तू कधी येशील? दिवाळी झाल्यावर येईन घेऊन येतो ताईच्या वहिनीले. हो आता आणतो म्हटलं ना काकूले. आणतो म्हटलं आणि तुम्ही घेऊन ये जा म्हटलं तुमच्या सुनाईले. आणि तू येजो आई बरोबर. दिवाळी झाल्यावर माझ्या घरी फराळाले. बहीण बघून आता मला वेळ भेटला तर येईन मी. वेळ भेटला तर नाही काढजो वेळ. नाही तर वेळच नाही काढशील. ठीक आहे बा. आता वेळातला वेळ काढून याच लागून. आता तू एवढा आग्रहच करू राहिला. आता काढाच लागून वेळ आणि या लागून. मग काकू येतो मग. खूप वेळ झाला मला जा लागते रिकामावर. आई गण्या भेटला म्हणून बरं झालं. नाही तर मला किती वेळ थांबा लागलं असतं म्हटलं. दादाले तर वेळच नाही. ते दोघे दादाले काही कामाचेच नाही आहे. एक दिवस सुट्टीने काढतायत. बहीण आहे म्हणून आपली येऊन राहिली बा. असं न्यायालय जायला लागलं असतं तर मग काढला नसतं काय येणं वेळ. असे करते. एवढ्या मोठ्या गाड्या असून घरी घोड्या असून काय कामाच्या. दोघं भाऊ असून न्यायालय सगळ्यांना अंतरच पाडलं मला. सगळ्यांना नाही तर पहिले किती त्याच्या लग्नाच्या अगोदर त्या सुनच कानं भरत असून मला तर असं वाटते. सुना कानं भराले. हो बाई असं नाही आहे, असं नाही आहे. ते तू पोरायचा नुसता भाग झाकू घेतो बा. पोरायचा भाग घेतो ना. सुनाई तशाच आहे. सुना ते कान भरत असून मला तसं वाटते. आणि ते आहे ना डोक्यावर चढले ते. नाही तर मला न्यायालय यायला लागलं असतं. मग आले नसते काय. सप्पाच आले नसते वाटते मला न्यायालय ते. बाई ते बाबा येऊन राहिले होते. त्याला झाला उशीर काहून काय माहित. हे नाही आले आतापर्यंत. ते बाबा एवढ्या जल्दी नेत असते तू येत असली का. आणि आज नेमकंच त्याला वेळेवर काम आलं. काही म्हण बाई. काही म्हण. दादाईनं अंतर पाडलं मला. अंतर पाळाले. पहिले म्हटलं किती ये म्हटलं लग्नाच्या अगोदर त्याच्या बरोबर न्यायालय ये असं तसं. हे गिफ्ट देते. आता मला गिफ्ट नाही देत आणि काहीच नाही देत. चांगले गिफ्ट द्याले. आता का नाही असंच देते. हलकं गिफ्ट देते. त्याच्या बायका सांगत असून ना कान भरत असून ना म्हणून तसे करते ते. हो बाई असं मनात धरून नको ठेवू ना. काहीच हलकं देते. तुला लागलंच हे तर देते व दरवर्षी. असे कोण म्हणतं बाई. असे कोण म्हणतं. पोरीगिरीच्या देखता म्हणता नाही तिले मला मनाच लागन पोरायले. नाही त्याच्यात लय बदल आहे. कसेच न्याय गेले जात बहिणीले काही नाही. मला म्हणते बाबाले पाठवून देजो. बाबाले यायले जसा वेळच नाही आहे. बायकासोबत इथं तिथं हिंडायले जायले कसा वेळा येईल. पैसा यायच्या नातेवाईकाच्या वेळेस यायले सुट्ट्या भेटते. मापोरीच्याच वेळेस यायले सुट्ट्या नाही भेटत. मापोरीले म्हणत नाही पण आता मी त्याला म्हणतो. सुनाईले म्हणतो. ह्याच काना भरत असं मापोरायचे. आता तुले यावर्षी कोणतं गिफ्ट पाहिजे तर पहिलेच सांगून दे मला. मग मी त्याला सांगतो हेच गिफ्ट द्या म्हणून मापोरीले. असे कसे देत नाही तर पाहिजे मग. त्या मातुनाने सांगणार का त्याला समजायला पाहिजे का मला काय पाहिजे म्हणून.
बाई आम्हाला काही मग कसं माहीत, तू सांगशील तेव्हाच माहीत होईन ना काय गिफ्ट पाहिजे. तुला सांगून दे, मग मी त्याला घ्यायला लावतो तेच गिफ्ट. मला चांगला मोबाईल घ्यायला 25,000चा दोघा मिळून गिफ्ट द्यायला. नाही तर काय देते ते मला. पप्पा म्हणा लागून त्याला द्यायला लावून. थांब, तू एकुलती एक बहीण आहे, द्यास लागून ना तुले.